विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे। कालच्या भागापर्यंत आपण 29 दिवसापर्यंत आपण स्वाध्यायाचा सराव केला आणि त्या स्वाध्यायावर आधारित तुम्ही चाचणी परीक्षा पण सोडवलेली आहे। आज तुम्ही सोडवलेल्या चाचणी परीक्षेचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत। तुम्ही जे सोडवलेले उत्तर आहेत ते बरोबर आहेत की नाही याची तुम्ही खात्री करायची आहे। चाचणी क्रमांक 2 या दुसऱ्या चाचणीमध्ये 15 गुणाचे प्रश्न विचारलेले होते। त्यातला प्रश्न क्रमांक पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा। आणि या प्रश्नामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये एकूण 4 बीट आहेत, उपप्रश्न आहेत 1 2 3 आणि 4। यापैकी बरोबर उत्तराचा जो पर्याय आहे तो आपल्याला निवडायचा होता। पहिला उपप्रश्न आहे की ज्या दोन संख्यांची बेरीज 17 येईल अशा संख्या लिहा। इथं 4 पर्याय दिलेत, -18 -1 हा पहिला पर्याय, दुसरा पर्याय 18 आणि 1, तिसरा पर्याय 18 -1 आणि चौथा पर्याय -18 आणि 1। या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर लिहिलेलं असेल तर या ज्या दोन संख्यांची बेरीज 18 येते अशा या दोन संख्यांचा विचार केला तर काय येईल पहा बरं। -18 आणि -1 ही बेरीज केली तर ही -19 येईल। 18 + 1 ही बेरीज 19 येईल। 18 - 1 ही 17 येईल। आपण बेरीजच करतोय, 18 - 1 जरी म्हणत असलो आपण तरी 18 + 1 आणि मग ही बेरीज किती येते 17 येते। आणि -18 + 1 ही बेरीज केली तर -17 येते। आपल्याला 17 विचारलेला आहे बेरीज, म्हणून या प्रश्नाचा बरोबर अचूक पर्याय आहे तो म्हणजे सी। तुम्ही या प्रश्नाचं उत्तर बरोबर लिहिलेलं असेल, हा पर्याय आहे पहिल्या उपप्रश्नासाठी अचूक असणारा। आता दुसऱ्या उपप्रश्नाचा विचार करू। x + y - 12 = 0 या समीकरणाची उकल टिंबटिंब आहे। आता हे समीकरण पहा, x + y - 12 = 0 दोन चलातील रेषीय समीकरण आहे आणि पर्याय दिले 10 2 -10 2 -14 2 आणि -10 2। यापैकी पहिली जी किंमत असते ती x या चलाची किंमत असते नेहमी उकल संचामधली, आणि दुसरी जी किंमत असते ही y या चलातील। म्हणजे बघ इथं चल जर m आणि n दिलेले असतील तर पहिली किंमत m ची मांडतो आपण आणि दुसरी किंमत ही n ची मांडत असतो। इथं पहा, याला अगोदर सामान्य रूपामध्ये लिहू की x + y = 12। काय केलं आपण, हे -12 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन गेलो आपण, हे -12 चे +12 झाले। आणि आता x + y = 12 कोणत्या दोन किमतीची बेरीज 12 येते हे आपल्याला चेक करायचं आहे। मग आता 10 + 2 बेरीज केली, 10 + 2 येईल 12, -10 + 2 ही बेरीज येईल -8, -10 आणि 2 ही बेरीज येईल -12 आणि -10 आणि -2 ही बेरीज केली -12। इथं काय आहे की x + y = 12 आहे। मग x आणि y या दोन चलाच्या किमतीची बेरीज 12 यायला पाहिजे। मग इथं पहा बरं कोणत्या दोन किमतीची बेरीज 12 येते, तर इथं पहिला जो पर्याय आहे 10 आणि 2 म्हणजे x ची किंमत 10 असेल आणि y ची किंमत 2, तर हा पहिला पर्याय दुसऱ्या उपप्रश्नासाठीचा अचूक असणारा तो पर्याय आहे। तुम्ही या प्रश्नाचं उत्तर बरोबर सोडवलेलं असेल अशी अपेक्षा। आपण 2 प्रश्न पाहिले, पहिला उपप्रश्न आणि दुसरा उपप्रश्न। आता तिसरा उपप्रश्न पाहूया। काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 सेमी असेल तर त्यावर काढलेल्या मध्यिकेची लांबी टिंबटिंब सेमी असेल। आपण यापूर्वी एक गुणधर्म अभ्यासलेला होता की काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यकेची लांबी त्या कर्णाच्या निम्म्या लांबीची असते किंवा निम्मी असते।
म्हणजे काटकोन त्रिकोणातला कर्ण जर 10 सेमी असेल तर त्या कर्णावर काढलेली मध्यगा, त्या मध्यगेची लांबी ही 5 सेमी असते आणि मग इथं कर्णाची लांबी 15 सेमी दिली आहे, मग मध्यगेची कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी या संख्येच्या निम्मी असेल आणि म्हणून या प्रश्नाचं अचूक असणारं उत्तर किंवा अचूक असणारा पर्याय तो इथं आपल्याला दिसून येतो. 15 ची निमपट केली आपण तर ती 7.5 येते, म्हणजे इथं 30 आहे, दुप्पट तर नसतेच आहे, किंवा कर्णा एवढी लांबी मध्यगेची नसतीच आहे आणि मग बरोबर असणारा पर्याय आपल्याला हा या ठिकाणी मिळतो की 7.5. याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर लिहिलेलं असेल अशी अपेक्षा. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न पहिल्यामधला जो चौथा उपप्रश्न आहे, त्रिकोण एबीसी मध्ये कोन ए बरोबर 40 अंश, कोन बी बरोबर 70 अंश आणि कोन सी बरोबर किती माप असेल असं विचारलंय. या त्रिकोण एबीसी मधल्या दोन कोनांची माप दिली आहेत. या ए कोनाचं माप 40 दिलंय, बी कोनाचं माप 70 दिलंय. मग इथं कोणता बरं गुणधर्म आपल्याला वापरावा लागेल म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मिळेल की आपण यापूर्वी वारंवार हे गुणधर्म वापरलेले आहेत की प्रत्येक त्रिकोणाची किंवा कोणत्याही त्रिकोणाच्या तीन आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म तुम्ही अनेक वेळा अभ्यासलेला आहे आणि आता आपण सेतू अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या गुणधर्माची उजळणी केलेली आहे. म्हणजे कोणत्याही त्रिकोणाच्या 3 कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मग 2 कोनांच्या माप या ठिकाणी दिल्यात. मापकोन ए अधिक मापकोन बी अधिक मापकोन सी बरोबर 180 आणि यामध्ये ए कोनाचं माप हे 40 आहे अधिक बी कोनाचं माप हे 70 आहे आणि सी कोनाचं माप विचारलाय बरोबर 180. हा प्रश्न इथं लिहायचा नाही, हे उत्तर या प्रश्नाचं नाही, मी इथं जागा आहे म्हणून सोडवतोय. आपण फक्त उत्तराची खात्री करणार आहोत आणि मग इथं 70 अधिक 40 अधिक 70 110 बरोबर मापकोन सी बरोबर 180 आणि 110 आता या बाजूला घेऊ. मापकोन सी बरोबर 180 वजा 110 तर उत्तर मिळतं आपल्याला 70. मग त्रिकोण एबीसी मध्ये ए कोनाचं माप 40 असेल, बी कोनाचं माप 70 असेल तर या सी कोनाचं माप हे असणार आहे 70 अंश. म्हणजे बरोबर अचूक असणारा पर्याय चौथ्या उपप्रश्नासाठी तो बी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी सी कोनाचं माप 70 अंश असेल. आपण प्रश्न पहिला या ठिकाणी पूर्ण पाहिला की याचे चारही उपबीट आपण या ठिकाणी सोडवले, उपप्रश्न सोडवले. प्रश्न पहिल्यामधला म्हणजे पहिला उपप्रश्न आहे याचा बरोबर पर्याय आहे तो सी, दुसरा उपप्रश्नाचा अचूक पर्याय आहे तो ए, तिसऱ्या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे ए आणि चौथ्या प्रश्नामधला अचूक पर्याय आहे बी. ही चारही उत्तरं तुम्ही अगदी अशाच पद्धतीने लिहिली असतील. आता आपण प्रश्न दुसरा पाहूया. या दुसऱ्या प्रश्नामध्ये खालील उपप्रश्न सोडवा. 3 गुणासाठी 3 उपप्रश्न विचारलेले आहेत. x अधिक y बरोबर 65 आणि x वजा y बरोबर 35 तर x व y ची किंमत काढा. पहा अतिशय सोपी या ठिकाणी समीकरण दिलेले आहेत. मग अशा समीकरणामध्ये आपण पाहिलं की x आणि y x वजा y आपण हे पाठीमागच्या भागामध्ये अभ्यासलेलं आहे. तर यासाठी काय करावं लागेल आपल्याला की या समीकरणातल्या x आणि y या चलाचे सहगुणक सारखे आहेत. पहिली कंडिशन असते समीकरण सोडवण्यासाठी, त्यातली पहिली कंडिशन इथं पूर्ण आहे. त्यानंतर कोणत्या तरी एका चलाचे सहगुणक सारखं असणं गरजेचं असतं. ती कंडिशन या ठिकाणी पूर्ण आहे. x चेही सहगुणक सारखे आहेत, y चेही सहगुणक सारखे आहेत आणि नंतर सेकंड कंडिशन काय आहे की समान असलेल्या सहगुणकामध्ये चिन्ह भिन्न असतील तर आपण त्या दोन समीकरणाची बेरीज करतो आणि चिन्ह जर समान असतील, समान सहगुणकांना समान चिन्ह असतील तर त्यांची वजाबाकी करतो. मग इथं y या चलाचा आपण विचार करणार आहोत. y या चलामध्ये सहगुणक
1 आहे, वजा 1 आहे, इथं 1 आहे. सहगुणक सारखे चिन्ह भिन्न आहेत म्हणून 1 व 2 ची बेरीज करू, म्हणजे समीकरण 1 व 2 ची बेरीज करू असं इथं मांडणं अपेक्षित आहे. मग x अधिक y बरोबर आहे 35. x वजा y, आता 1 मार्कासाठी हा प्रश्न इथं विचारलेला आहे, त्यामुळं उत्तर तुम्ही डायरेक्ट मांडलं तरी ते गृहीत धरलं जाईल. इथं 65 आहे पहा सुरुवातीला. इथं 65 आहे आणि x वजा y बरोबर 35 आहे. आता या दोन समीकरणांची बेरीज करायची. हे x अधिक 1 x अधिक 1 x हे 2 x येतील, हे y वजा y हे 0 येतील, y मधून y निघून गेले तर 0 राहतील, बरोबर 35 आणि 65 यांची बेरीज 5 अधिक 5 10 ला 0 आजचा 1 3 आणि 1 4 4 आणि 6 10 येईल, म्हणजे 2x बरोबर 100 आले आणि म्हणून x बरोबर 100 भागिले 2. हे 2 या साईडला घेतले तर भागिले होतील. आता 2 न 100 ला भाग देऊ, बे 5 10 बे 0 0 x बरोबर 50. ही किंमत समीकरण नंबर 1 किंवा 2 मध्ये मांडा आलेली x ची किंमत, आणि मग x अधिक y बरोबर 65 इथं लिहिणं गरजेचं आहे पहा की x बरोबर 50 ही किंमत समीकरण 1 मध्ये मांडू, आणि मग x अधिक y बरोबर 65 आहे, x ची किंमत 50 आहे, 50 अधिक y बरोबर 65, आणि मग y बरोबर हे 50 जर आपण या साईडला घेतले कारण y ची किंमत काढायची आहे म्हणून 65 वजा 50, तर y ची किंमत मिळते 15, आणि मग x ची किंमत मिळाली 50 आणि y ची किंमत मिळालेली 15, तर x बरोबर 50 आणि y बरोबर 15. मला वाटतं याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगदी बरोबर सोडवलेलं असेल, काढलेलं असेल, किंवा जर नसेल काढलेलं तर तुम्हाला या पद्धतीने ते काढावं लागणार आहे. खालील विधान x व y चलांचा उपयोग करून समीकरण रूपात मांडा. दोन संख्यांची बेरीज 15 असून त्यांच्यातील फरक 11 आहे. प्रश्न क्रमांक 2 मधला दुसरा उपप्रश्न आपण पाहू लागलोय की x आणि y चलांचा उपयोग करून समीकरण रूपात खालील विधान मांडायची आहेत. पहिला दिलेला आहे की दोन संख्यांची बेरीज 50 असून, म्हणजे इथे एक विधान आहे, आणि दुसरं त्यांच्यातील फरक 11 आहे. लक्षात घ्या की x आणि y या दोन चलाचा वापर करायचा आहे आणि ही दोन विधानासाठी दोन समीकरण मांडायची आहेत. तर x आणि y या चलांचा उपयोग करायचा आणि एका संख्येसाठी x मानलं, दुसऱ्या संख्येसाठी y मानलं. ज्या अर्थी या दोन संख्येमध्ये फरक आहे त्या अर्थी एक संख्या मोठी आहे आणि एक संख्या लहान आहे. मग ज्यावेळी याचं सोडवायचं असतं उदाहरण, त्यावेळी आपल्याला मोठ्या संख्येसाठी एक चल वापरायचं असतं आणि लहान संख्येसाठी एक चल वापरायचं असतं, आणि मग मोठी संख्या बरोबर x व लहान संख्या बरोबर y मानू. आणि मग या दोन संख्या, मग एक लहान आहे एक मोठी संख्या, यांची बेरीज 15 आहे असं सांगितलंय, आणि म्हणून इथं लिहू आपण की पहिल्या अटीनुसार कंडिशन फर्स्ट x प्लस y इज इक्वल टू 15 इथं काय येणार आहेत 15 येणार आहे. x अधिक y या दोन संख्यांची बेरीज 15 आहे हे समीकरण मिळालं पहिलं, आणि त्यांच्यातील फरक 11 आहे. फरक कसा मिळतो आपल्याला की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यानंतर फरक मिळतो. मग मोठी संख्या कोणती मानली आपण, x मानली, लहान संख्या y मानली, आणि म्हणून x वजा y हा फरक किती आहे, फरक आहे 11. हे मिळालेलं दुसरं समीकरण. यापूर्वी 9वीच्या वर्गामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारची सोपी समीकरण सोडवलेली आहेत, किंवा या x आणि y चलाचा उपयोग करून अशी समीकरण सुद्धा मांडलेली आहेत.
तर अशा रीतीने आपण या दुसऱ्या प्रश्नातलं दुसऱ्या उपप्रश्नाची उत्तर पाहिली. आता प्रश्न क्रमांक तिसरा, पहिल्यातलं तिसरा उपप्रश्न, दुसऱ्यामधला तिसरा उपप्रश्न. दिलेल्या आकृतीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा. पहा बरं की आपण त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या पाहिल्या आणि त्यामध्ये या कसोटीचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबरच लिहिलेलं असेल. तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर या त्रिकोणातल्या ज्या बाजू आहेत त्या सारख्या खुणांनी, एकरूप असणाऱ्या बाजू सारख्या खुणांनी दाखवलेल्या आहेत. याचा अर्थ इथं एक खूण केली आहे आणि इथं एक सिंगल खूण केली आहे. याचा अर्थ बाजू ए बी आणि बाजू पी क्यू ही एकरूप असते. नंतर बाजू बी सी आणि बाजू क्यू आर ही एकरूप असते. आणि बाजू ए सी, कारण इथं तीन खुणा आहेत, इथं तीन खुणा आहेत, याचा अर्थ बाजू ए सी ही पी आर या बाजूशी एकरूप आहे. म्हणजे या त्रिकोणाच्या कोणाचं तर काही इथं दिलेलंच नाही, माप सारखे आहेत काय किंवा एकरूप आहेत काय असं काही दिलेलं नाही. पण हे मात्र सांगितलंय की ही बाजू ए बी या पी क्यू बाजूशी एकरूप आहे. या चिन्हावरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे. नंतर बाजू बी सी ही बाजू क्यू आर शी एकरूप आहे, बाजू ए सी बाजू पी आर शी एकरूप आहे. आणि म्हणून हे दोन त्रिकोण तिन्ही बाजू, पहिल्या त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी एकरूप आहेत. आणि म्हणून हे दोन त्रिकोण, त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर, आणि कसोटी कोणती आहे तर तीन बाजूंची माहिती दिली आहे, तुम्ही बरोबर ओळखलेला असेल. तर हे दोन त्रिकोण SSS टेस्ट नुसार किंवा बाबा कसोटीनुसार एकरूप आहेत. एकरूप बाबा कसोटीनुसार एकरूप आहेत हे तुम्हाला ओळखता आलं. कसोटीनुसार एकरूप आहेत. अशा रीतीनं आपण प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा आता या ठिकाणी पूर्ण केला. आपण आता प्रश्न तिसऱ्याकडे जाऊया. प्रश्न क्रमांक तिसरा, 7 सेमी लांबीचा रेख AB काढा व त्याचे 3:2 या गुणोत्तरात विभाजन करा. तर प्रत्यक्ष आपण हा प्रश्न पेपरवरती सोडून पाहू. मुख्य प्रश्न क्रमांक तिसरा आणि त्यातलं पहिलं बीट जे आहे की 7 सेमी लांबीचा रेषाखंड AB काढा व त्याचे 3:2 या गुणोत्तरात विभाजन करा. म्हणून सुरुवातीला आपण 7 सेमी लांबीचा एक रेषाखंड काढू. पट्टीच्या साहाय्यानं आपण 7 सेमी लांबीचा हा रेषाखंड काढला. आता या रेषाखंडाला नाव देऊ आपण. रेषाखंडाला नाव दिलं आपण AB. या ए बिंदू जवळ एक लघुकोन काढायचा आहे. पट्टीच्या साहाय्यानं आपण हा लघुकोन काढून घेऊ. अशा रीतीनं आपण या ठिकाणी एक लघुकोन काढून घेतला, एक किरण काढून घेतला की या AB रेषाखंडाशी तो लघुकोन करेल. याला आपण या ठिकाणी P नाव देऊ. आता हा जो किरण AP काढलेला आहे या किरणावरती आपल्याला 3+2 3:2 एवढे भाग करायचे आहेत. म्हणून 3+2 एकूण 5 भाग आपल्याला या किरणावरती करायचे आहेत, समान भाग होतील. यासाठी कंपासचा वापर आपल्याला करावा लागेल. आता कंपासच्या साहाय्यानं या A बिंदूवरती लोखंडी टोक ठेवून जर आपण या किरणावरती 5 समान अंतरावर खुणा करून घ्यायच्या आहेत. लोखंडी टोक A बिंदूवर ठेवलं, इथे एक खूण करून घ्यायची. आता कंपासचं लोखंडी टोक जिथं आपण पहिल्यांदा खूण केलेली होती त्या बिंदूवरती ठेवायचं आणि दुसरी खूण करायची. असंच लोखंडी टोक उचलून जी दुसरी खूण केलेली होती त्याच्यावर लोखंडी टोक ठेवलं आणि तिसरी खूण करून घेतली. आता लोखंडी टोक या चौथ्या खुणेवरती घ्यायचे आपल्याला, तिसऱ्या खुणेवरती, आणि इथं पण अशी खूण करून घ्या. नंतर चौथ्या खुणेवरती लोखंडी टोक ठेवा आणि या ठिकाणी 5वी खूण करून घ्या. अशा या किरणावरती एकूण 5 खुणा झालेल्या आहेत.
आता याला नाव देऊ आपण, इथं नाव दिलं आपण A1 आणि या ठिकाणी नाव दिलं A5. आता काय करायचं आहे, हा पाचवा बिंदू A5 आणि या रेषाखंडाचा जो अंत्यबिंदू दुसरा आहे B, तर या A5 आणि B बिंदूला जोडून घ्यायचा आहे. बिंदू B आणि A5 हा जो बिंदू आहे तो पट्टीच्या साहाय्यानं जोडून घेतला. आता या A5 बिंदूवरती कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं आणि बाजू इथं ही जी नवीन हिरव्या रंगामधली जी या त्रिकोण एक तयार झालेला आहे, या त्रिकोणाची जी बाजू दिसते ती ही बाजू हिरव्या रंगातली, आणि इकडं A आणि A5 इथं ही जी बाजू आहे या दोन्ही बाजूला छेदणारा एक कंस कंपासच्या साहाय्यानं काढून घ्यायचा. इथं आपण काय केलं की या दोन बाजूला, या बाजूला आणि या बाजूला छेदणारा एक कंस काढून घेतला. अगदी हीच क्रिया, हीच त्रिज्या कायम ठेवून लोखंडी टोक आता A3 बिंदूवरती ठेवायचं. जी तिसरी खूण केली होती आपण त्याच्यावरती ठेवायचं आणि या A आणि A5 ही जी बाजू आहे या बाजूला छेदणारा एक कंस काढायचा. तो या कोणाच्या अंतर्भागात येईल अशा रीतीनं हा कंस काढून घेतला. लोखंडी टोक B2 बिंदूवर आहे, पेन्सिलचं टोक B1 बिंदूवर आहे. आता हे अंतर कायम ठेवून लोखंडी टोक A बिंदूवर, या रेषेवर जिथे आपण नवीन एक बिंदू घेतला होता, कंस काढलेला होता आणि त्या कंसानं या बाजूला जिथं छेदलेलं होतं त्याच्यावरती ठेवला. आणि आता इथं आपल्याला एक कंस काढायचा आहे या पहिल्या कंसाला छेदणारा. आता हा जो छेदन बिंदू आहे, हा छेदन बिंदू या दोन कंसाचा छेदन बिंदू आणि हा A3 हा बिंदू यांना जोडून एक रेषाखंड या AB रेषाखंडाला छेदेल या रीतीने काढायचा आहे. इथं आपण हा रेषाखंड जोडून घेऊ. काय केलं पाहिजे इथं की हा बिंदू A3 आणि या दोन कंसाचा छेदनबिंदू यांना जोडणारा कंस आपण या ठिकाणी यांना जोडणारा रेषाखंड काढून घेऊ. आणि जो रेषाखंड हा या बाजू AB ला छेदेल त्या ठिकाणी त्या तो रेषाखंड काय करेल तर रेषाखंड AB ला, हा इथला बिंदू मिळणारा तो रेषाखंड AB ला 3:2 या गुणोत्तरात तो विभाजन करणार आहे. तर आपण हा बिंदू इथं काढून घेतला, रेषाखंड काढून घेतला. मग आता पहा की इथं या नवीन रेषाखंडानं AB रेषाखंडाला ज्या बिंदूत छेदलं त्या बिंदूला आपण यापेक्षा वेगळं नाव देऊ. याला आपण नाव देऊ M. तर हा बिंदू M काय करतो, या रेषाखंड AB ला 3:2 म्हणजे AM हा भाग जर 3 असेल तर MB भाग हा 2 असेल. तर M बिंदूनं या रेषाखंड AB ला 3:2 या गुणोत्तरात विभागलेला आहे. अशा रीतीनं आज चाचणीमधला प्रश्न तिसरा आणि त्यातला पहिला उपप्रश्न आपण या ठिकाणी पाहिला. दिलेल्या रेषाखंडाचे सांगितलेल्या प्रमाणामध्ये विभाजन करणे या घटकाचा वापर या प्रश्नासाठी झालेला होता. दिलेल्या रेषाखंडाचे समान भागात विभाजन करता आलं आपल्याला. आता मुख्य प्रश्न तिसरा आणि त्यातलं दुसरं जे बीट आहे, उपप्रश्न आहे तो सोडू. जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असं दिलेलं असेल, हे दोन त्रिकोण परस्परांशी समरूप आहेत. दोन त्रिकोण समरूप कधी असतात हे आपल्याला माहिती आहे की त्या दोन त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोन एकरूप असतात. मग त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असेल तर कोन A हा कोन PC एकरूप असेल. इथं कोन A हा कोन PC एकरूप असेल. नंतर कोन B हा कोन QC एकरूप असेल. कोन B
एकरूप कोन Q हे तुम्हाला येत आहे. त्यानंतर कोन C हा कोन R कोनाशी एकरूप असणार आहे म्हणून इथं येईल कोन R. आता AB छेद PQ बाजू प्रमाणामध्ये मांडू आपण. हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे बाजू AB आणि बाजू PQ या दोन बाजू प्रमाणात आहेत. नंतर संगत बाजू कोणत्या पहा, बाजू BC छेद बाजू QR आणि बाजू AC छेद बाजू PR म्हणजेच AC छेद PR. तर इथं BC छेद QR किंवा क्रम बदलून लिहिला तरी चालेल, अगोदर AC छेद PR लिहिलं तरी चालेल, AC छेद PR. तर सराव चाचणी परीक्षा क्रमांक 2 मधला प्रश्न क्रमांक 3 आणि त्यातला दुसऱ्या उपप्रश्नाची आपण या ठिकाणी उत्तरं काढलेली आहेत. तुम्ही सुद्धा अगदी याच पद्धतीने ती लिहिली असावी. तिसरा उपप्रश्न तिसऱ्या मुख्य प्रश्नामधला की 3x वजा 2y बरोबर 20 आणि x अधिक 3y बरोबर 14 या समीकरणाच्या उकली काढा. मग आता या समीकरणाला सोडून घेऊ. पहा बरं कोणत्या तरी एका चलाचे सहगुणक सारखे आहेत का. इथं या समीकरणामध्ये x चा सहगुणक 3 आहे, दुसऱ्या समीकरणात x चा सहगुणक 1 आहे, पहिल्या समीकरणात y चा सहगुणक 2 आहे, दुसऱ्या समीकरणात y चा सहगुणक 3 आहे. दोन्ही समीकरणामध्ये कोणत्याही चलाचे सहगुणक सारखे नाहीत. मग याला सारखे करून घेऊन आपल्याला सोडवावं लागेल. मग जर आपण सोडवणं कसं सोपं राहील पहा की इथं या x या चलाचा सहगुणक 1 आहे म्हणून जर आपण या पहिल्या समीकरणातल्या x च्या सहगुणकानं दुसऱ्या समीकरणाला गुणलं तर इथं 1x ला 3 न गुणलं तर 3x होतील म्हणजे चलाचे सहगुणक x या चलाचे सहगुणक सारखे होतील आणि म्हणून समीकरण 2 ला 3 ने गुणू. का गुणायचं आहे, सहगुणक सारखे करण्यासाठी. आणि मग 3 कंसात x अधिक 3y बरोबर 14. आता 3x अधिक 3 त्रिक 9y बरोबर 14 त्रिक 42. काय केलं आपण, या दुसऱ्या समीकरणातला x चा सहगुणक आणि पहिल्या समीकरणातील x चा सहगुणक समान करण्यासाठी दुसऱ्या समीकरणाला 3 न गुणावं लागतंय. मग नुसत्या x ला गुणून चालत नाही, पूर्ण समीकरणाला गुणावं लागतंय. म्हणून x 3 कंसात x अधिक 3y बरोबर 14 या 3 न कंसाला गुणून घेतलं, 3x अधिक 9y बरोबर 42. आणि मग समीकरण 1, आता समीकरण नंबर 1 चा विचार करा. आता इथं 3x वजा 2y बरोबर 20 आणि 3x अधिक 9y बरोबर 42. या दोन समीकरणामध्ये x या चलाचे सहगुणक सारखे झाले. मग आता सहगुणक सारखे झाले, चिन्ह सारखेच आहेत सहगुणकांचे म्हणून आपल्याला वजाबाकी करावे लागेल. समीकरण 2 मधून 1 नंबरचं समीकरण वजा करावं लागेल किंवा 1 मधून 2 नंबरचं वजा करावं लागेल, कोणतंही जे तुम्हाला सोपं वाटतं ते. समीकरण 2 व 1 ची बेरीज करू. दोन नंबर समीकरण मांडून काढू. 3x अधिक 9y बरोबर 14. शक्यतो ज्या समीकरणामधले अंक मोठे आहेत ते समीकरण जर सुरुवातीला घेतलं तर मग वजाबाकीसाठी अडचण येत नाही. मग पहिलं समीकरण 3x वजा 2y बरोबर आहे 20. आता पहिल्या समीकरणातून दुसरं वजा करायचं आहे, वजाबाकी करायची म्हणून इथं चिन्ह बदलावे लागतात हे तुम्हाला माहित आहे. मग या 3x चं चिन्ह येईल वजा, या वजा 2y चं चिन्ह येईल अधिक 2y आणि अधिक 20 चे होतील वजा 20. आता चिन्ह बदलून घेतले, आता बेरीज करू. 3x वजा 3x हे 0 येतील. 9y अधिक 2y, 9y आणि अधिक 2, आता या चिन्हाचा विचार करायचा खालच्या बदललेल्या. 2y अधिक आहेत 9y अधिक आहेत बेरीज येईल 11y बरोबर 42 मधून हे 20 वजा होणार आहेत. 42 मधून 20 वजा झाले तर उरणार आहेत 22.
y ची किंमत 11y बरोबर 22 आले. आता y ची किंमत काढणं सोपं झालं. y बरोबर 22/11. हे 11 या दिशेला घेतले तर भागिले होतील आणि मग 11 दोन्ही 22. y ची किंमत मिळाली 2. लक्षात घ्या. ही किंमत समीकरण नंबर 1 किंवा 2 मध्ये मांडू. मग समीकरण नंबर 2 काय? इथं लिहिणं अपेक्षित आहे की ही किंमत y बरोबर 2 ही किंमत समीकरण नंबर 2 मध्ये मांडू. ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. 2 नंबरचं समीकरण लिहून काढू आता. x अधिक 3y बरोबर 14. x ची किंमत माहित नाही, काढायची आहे. x अधिक 3 कंसात येतील 12 2 आलेली आहे y ची किंमत बरोबर 14. x अधिक 3 दोन्ही 6 हा गुणाकार केला बरोबर 14 आणि मग x बरोबर 14 वजा हे 6 या दिशेला घेतले मायनस होतील. x बरोबर 14 वजा 6 येतील 8. x ची पण किंमत मिळाली आपल्याला 8. y ची किंमत मिळाली 2. आता आपलं उत्तर बरोबर आले की नाही याचा ताळा करण्यासाठी काय करायचं? या दोन्ही मिळालेल्या किमती कोणत्या तरी एका समीकरणात ठेवायच्या आणि समीकरणाच्या दोन्ही बाजू जर सारख्या आल्या तर आपण काढलेली उत्तर बरोबर आहेत असं गृहीत धरायचं. आणि मग पहिलं समीकरण काय किंवा दुसरं काय आहे? x अधिक 3y बरोबर आहे 14. x ची किंमत मिळाली 8. 3 कंसात y ची किंमत 2 मिळाली आहे बरोबर 14. 8 आणि 3 दोन्ही 6. 8 अधिक 6 14 बरोबर 14. समीकरणाच्या दोन्ही बाजू बरोबर आल्या म्हणून आपण काढलेलं ही जी उत्तर आहेत उकल आहे 8,2 ही उत्तर काढलेली उकल बरोबर आहे. अशा रीतीनं आपण हा प्रश्न क्रमांक तिसऱ्या मधला तिसरं उपप्रश्न सोडवला. तुम्ही सुद्धा तो असाच सोडवलेला असेल. आता शेवटचा प्रश्न आजच्या चाचणीमधला की 6 पेन व 4 पेन्सिली यांची एकूण किंमत 60 रुपये आहे. 4 पेन व 6 पेन्सिल यांची एकूण किंमत 40 रुपये आहे. तर 1 पेन व 1 पेन्सिल यांची किंमत काढा. आणि म्हणून आपण पेन्सिलीच्या किमतीसाठी एक अक्षर मानू. एका पेन्सिलची किंमत x असं मानू. किंवा सुरुवातीला पेन दिलाय म्हणून आपण पेन लिहू. एका पेनाची किंमत तुम्ही सुद्धा अगदी याच पद्धतीने ते सोडवलेलं असेल. एका पेनाची किंमत x रुपये व एका पेन्सिलची किंमत बरोबर y रुपये मानू. आता पहा बरं, मग 6 पेन आणि 4 पेन्सिली घेतल्यात. मग एका पेनाची किंमत जर x असेल तर 6 पेनाची किंमत 6x इथं लिहावं लागेल पहिल्या अटी वरून. 6x मग 4 पेन्सिली घेतल्यात. एका पेन्सिलची किंमत y आहे 4y बरोबर 6x अधिक 4y यांची एकूण किंमत झाली आहे 60 रुपये. हे समीकरण पहिलं. आता दुसऱ्या अटीवरून दुसरी अट काय आहे की आता अंकामध्ये बदल केलाय. इथं आता 4 पेन्सिली आणि 6 पेन घेतलेत म्हणून 4 पेन्सिलीची किंमत 4x, 4 पेनाची किंमत 4x आणि 6 पेन्सिलीची किंमत 6y दोन्ही मिळून रुपये गेलेले आहेत 40. हे समीकरण दुसरं. समीकरण 1 आणि 2 यामध्ये पहा सहगुणकांची आदलाबदल झाली आहे. अशा वेळी जर सहगुणकांची आदलाबदल झालेली असेल, हा सहगुणक इथं आलाय y ला आणि पहिल्या समीकरणातील y चा सहगुणक दुसऱ्या समीकरणातील x ला आलाय. बेरीज केली, समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. आपण हे उदाहरण कसं सोडवायचं हे पाहिलंय. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. ज्यावेळी
चलाच्या सहगुणकांची अदलाबदल झालेली असते त्यावेळी त्या दोन समीकरणांची एकदा बेरीज करावी लागते आणि एकदा वजाबाकी करावी लागते आणि मग तिसरं आणि चौथं समीकरण मिळून ते नवीन मिळणारी समीकरणं सोडवावी लागतात. या घटकाचा आपण अभ्यास केला. तर 6x अधिक 4y बरोबर 60 आणि 4x अधिक 6y बरोबर 40. 1 आणि 2 ची बेरीज करायची आहे. बेरीज येईल 6x अधिक 4x 10x, 4y अधिक 6y येईल 10y आणि 60 अधिक 40 येतील 100. इथं 10x अधिक 10y बरोबर 100 आले आणि म्हणून यामध्ये 10 कॉमन घेता येतील. 10 कॉमन घेतल्यानंतर शिल्लक राहतील x अधिक y बरोबर 10x ला 10 न भाग दिला x आले, 10y ला 10y न भाग दिला 10 न भाग दिला y आले आणि 100 ला 10 न भाग दिल्यावर इथं 10 येतील. मग 3 नंबरचं समीकरण मिळालं x अधिक y बरोबर 10. हे समीकरण नंबर 3. आता जसं बेरीज करून तिसरं समीकरण मिळालं तसं आता वजाबाकी करून चौथं समीकरण मिळवायचं आहे. म्हणून समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. मग वजाबाकी करू. 6x अधिक 4y बरोबर 60 आणि 4x अधिक 6y बरोबर येतील 40. वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करायची म्हणून दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचे चिन्ह चेंज करायचे, बदलायचे. 6x मधून 4x वजा झाले, इथं येतील 2x. या वजा 6y आणि अधिक 4y यांची बेरीज येईल वजा 2y बरोबर 60 वजा 40 हे येतील 20. इथं सुद्धा पहा बरं 2x वजा 2y बरोबर 20 आले. म्हणजे या प्रत्येक पदामधून 2 हा कॉमन निघेल. कंसात राहील x. 2x ला 2 न भाग दिला x आले, वजा 2y ला 2 न भाग दिला y आले, 20 ला 2 न भाग दिला 2 10 20. म्हणून एक तिसऱ्या नंबरचं चौथ्या नंबरचं समीकरण मिळालं x वजा y बरोबर 10. हे समीकरण नंबर मिळालं आहे चौथं. आता समीकरण तिसरं आणि समीकरण चौथं या दोन समीकरणाचा विचार करा. x अधिक y बरोबर 10, x वजा y बरोबर 10. या दोन समीकरणांची जर आपण बेरीज केली तर y चं पद कॅन्सल होईल आणि सुरुवातीला x ची किंमत मिळेल. म्हणून समीकरण 2, 3 व 4 ची बेरीज करू. आता तुम्ही इथं व्यवस्थित लिहा. समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. तुम्हाला लिहायला जागा पुरेल तिथं. बेरीज करू. तर x अधिक y बरोबर 10 आणि x वजा y बरोबर येईल 10. 3 आणि 4 नंबरच्या समीकरणाची बेरीज. x अधिक x 2x. हे y आणि y वजा झाले 0 येतील बरोबर 10 अधिक 10 येतील 20. x बरोबर 20/2. हे 2 या साईडला घेतले तर भागिले झाले. या 2 न 20 ला भाग दिला तर x बरोबर येतील 10. ही किंमत समीकरण 3 किंवा 4 मध्ये समीकरण 3 मिळालंय x अधिक y बरोबर 10. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू तर समीकरण 3 काय येईल x अधिक y. इथं लिहिणं अपेक्षित आहे की ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. मग 3 नंबरचं समीकरण काय x अधिक y बरोबर 10. x ची किंमत 10 ही आपण इथं मांडली अधिक y बरोबर 10. हे 10 आता या बाजूला घेऊ. y बरोबर 10 वजा 10. y ची किंमत आली 0. y ची किंमत आली 0 आणि x ची किंमत आलेली आहे 10. आता इथं वास्तविक y ची किंमत 0 आली आहे म्हणजे पेन्सिलीची किंमत इथं 0 आलेली आहे. इथं प्रिंट मिस्टेक असल्यामुळं हे असं आलेलं आहे. काही हरकत नाही. आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण x आणि y च्या किमती काढल्या म्हणजे पेनाची किंमत 10 रुपये आणि पेन्सिलीची किंमत 0 रुपये असं आपल्याला इथं आता लिहावं लागणार आहे. म्हणून एका पेनाची किंमत 10 रुपये आणि एक पेन्सिल याची किंमत 0 रुपये. इथं 0 रुपये येत नाही परंतु इथं या प्रश्नामध्ये जसं दिलंय त्या पद्धतीनं आपल्याला 0च लिहिणं अपेक्षित आहे. आणि म्हणून एका पेनाची किंमत 10 रुपये व
एका पेन्सिलची किंमत बरोबर 0 रुपये. या उदाहरणातल्या दिलेल्या माहितीवरून या किमती आल्या. तर अशी शेवटी या जर अशा प्रकारचं शाब्दिक उदाहरण असेल तर त्या शाब्दिक उदाहरणाची उत्तर सुद्धा आपल्याला असे वाक्यामध्ये द्यावे लागतात, असे लिहावे लागतात. आपण आपल्या उत्तर बरोबर आलंय की नाही याची खात्री करण्यासाठी ताळा करायचा आहे की 6 पेनाची किंमत, एका पेनाची किंमत 10 रुपये आलेली आहे. मग 6 पेनाची किंमत 10 गुणिले 6 बरोबर 60 अधिक पेन्सिलची किंमत 0 आलेली आहे. मग 4 गुणिले 0 0 बेरीज केली 60 अधिक 0 60. म्हणजे दोन्ही बाजू बरोबर आल्या समीकरणाच्या. याचाच अर्थ आपण काढलेली उत्तरं ही बरोबर आलेली आहेत असा याचा अर्थ होतो. तर आज आपण इयत्ता 10वीच्या सेतू अभ्यासक्रमाच्या चाचणी क्रमांक 2 याविषयी माहिती घेतली. ही उत्तरं तुम्ही काढलेलीच आहेत. फक्त आपण आज काय केलंय की या प्रश्नाची उत्तरं तुम्ही याच पद्धतीने सोडवलेत का याविषयी आपण माहिती घेतली. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी मदत होईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.